नमस्कार मित्रांनो, मी वर्षा आणि माझ्या YouTube चॅनलवर आपलं स्वागत आहे। तर आजचा आपला टॉपिक आहे क्लॉजेस। यापूर्वी देखील मी क्लॉजेसचे 2 पार्ट्स केलेले आहेत। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। जर तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसेल तर जरूर बघा। जर ते व्हिडिओ बघितले तरच आजचा भाग तुम्हाला चांगल्या प्रकारे समजू शकेल, म्हणून जरूर बघा। तर आज आपण बघणार आहोत नाउन क्लॉज। त्यापूर्वी क्लॉज म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी आपण थोडी रिव्हिजन करूया। क्लॉज म्हणजे काय? तर क्लॉज इट इज अ ग्रुप ऑफ वर्ड दॅट मे फॉर्म अ पार्ट ऑफ सेंटेन्स अँड कंटेन्स अ सब्जेक्ट, प्रेडिकेट अँड अ वर्ब। म्हणजे सेंटेन्सचा असा भाग आणि ग्रुप ऑफ वर्ड की ज्यामध्ये सब्जेक्ट आहे, प्रेडिकेट आहे आणि एक वर्ब आहे। तर अशा भागाला क्लॉज असं म्हणतात। आता एक्झाम्पल बघा, आय एम अ स्टुडंट अँड माय ब्रदर इज अ टीचर। यामध्ये आय एम अ स्टुडंट हा एक क्लॉज आहे आणि माय ब्रदर इज अ टीचर हा दुसरा क्लॉज आहे। ओके, तर अशा प्रकारे आपल्या सेंटेन्स मध्ये क्लॉजेस असतात। या क्लॉजेसचे काही टाइप्स आहेत ते बघूया। क्लॉजेसचे 2 टाइप्स आहेत। डिपेंडंट क्लॉज, त्यालाच सबऑर्डिनेट क्लॉज असं देखील म्हणतात, आणि इंडिपेंडेंट क्लॉज याला मेन क्लॉज असं म्हणतात। आता आपण इंडिपेंडेंट क्लॉज म्हणजे काय ते बघूया। इंडिपेंडेंट क्लॉज और मेन क्लॉज, क्लॉजेस that have subject and a finite verb and make a complete sense by themselves are called independent or main clause। म्हणजे काय? तर असा क्लॉज की ज्यामध्ये सब्जेक्ट आहे, एक फायनाइट वर्ब आहे आणि हा जो क्लॉज आहे तो कंप्लीट मीनिंग देतो आहे, त्याला कोणाच्याही आधाराची आवश्यकता नाही, म्हणून याला इंडिपेंडेंट क्लॉज किंवा मेन क्लॉज असं म्हणतात। इंडिपेंडेंट क्लॉज हा एक स्वतंत्र वाक्य म्हणून सुद्धा वर्क करत असतो। आता एक्झाम्पल बघा, अली ड्राइव्स टू वर्क अर्ली। यामध्ये अली हा काय आहे? सब्जेक्ट आणि ड्राइव्स टू वर्ली हे प्रेडिकेट आहे। यामध्ये फायनाइट वर्ब कोणता आहे? तर ड्राइव्स हे फायनाइट वर्ब आहे। तर अशा प्रकारची जर वाक्यरचना असेल तर याला इंडिपेंडेंट क्लॉज असं म्हणायचं। आता यानंतर दुसरा प्रकार आहे तो म्हणजे डिपेंडंट क्लॉज। डिपेंडंट क्लॉजला सबऑर्डिनेट क्लॉज असं देखील म्हणतात। डिपेंडंट क्लॉज और सबऑर्डिनेट क्लॉज डिपेंड ऑन द मेन क्लॉज। हा मेन क्लॉज वर डिपेंड असतो। कशासाठी? तर कंप्लीट मीनिंग देण्यासाठी। तो स्वतः कंप्लीट मीनिंग देत नाही। जोपर्यंत आपण मेन क्लॉजला म्हणत नाही किंवा वाचत नाही तोपर्यंत या क्लॉजचा मीनिंग आपल्याला पूर्णपणे कळत नाही। दिस क्लॉज आर डॉमिनेटेड बाय द मेन क्लॉज, म्हणजे मेन क्लॉज वर हा अवलंबून असतो। जसं एक्झाम्पल बघा, अली ड्राइव्स टू वर्क अर्ली। आता आपण मागे बघितलं की अली ड्राइव्स टू वर्क अर्ली हा काय आहे? इंडिपेंडेंट क्लॉज आहे, याला हे स्वतंत्र वाक्य आहे। पण त्यापुढे जर आपण असं जोडलं की सो दॅट ही कॅन अवॉइड द लास्ट मिनिट रश, असं जर जोडलं तर हा झालाय सबऑर्डिनेट क्लॉज। मग मी केवळ सो दॅट ही कॅन अवॉइड द लास्ट मिनिट रश असं जर म्हटलं आणि पहिलं वाक्य जर म्हटलं नाही तर मला पूर्ण अर्थ लागेल का? नाही। मग त्यासाठी मला पहिलं वाक्य म्हणणं गरजेचं आहे, म्हणूनच याला सबऑर्डिनेट किंवा डिपेंडंट क्लॉज असं म्हणतात। आता याचे काही प्रकार आहेत ते बघू। डिपेंडंट क्लॉजचे 3 प्रकार आहेत, ते म्हणजे ऍडजेक्टिव्ह क्लॉज, ऍडव्हर्बियल क्लॉज आणि नाउन क्लॉज। यापैकी ऍडजेक्टिव्ह क्लॉज आणि ऍडव्हर्बियल क्लॉज यावर मी व्हिडिओ केले आहेत, ते तुम्ही बघा। आणि आजचा पार्ट म्हणजे नाउन क्लॉज। तर आज आपण नाउन क्लॉज विषयी शिकणार आहोत। चला तर बघूया नाउन क्लॉज म्हणजे काय। नाउन क्लॉज शिकताना आपल्याला पाहायचं आहे की जनरली कोणत्याही वाक्याची जी रचना असते किंवा कन्स्ट्रक्शन असते ते कसं असतं की सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट असं असतं, आणि ऑब्जेक्टच्या ठिकाणी नाउन किंवा प्रोनाउन येत असतं। हे जनरली कोणत्याही वाक्याची रचना असते। आता एक्झाम्पल बघा, आय राईट अ लेटर। तर यामध्ये आय हा सब्जेक्ट आहे, राईट वर्ब आहे आणि लेटर हे काय आहे? ऑब्जेक्ट। मग लेटर काय आहे? नाउन। म्हणजे नाउन हे ऑब्जेक्टच्या ठिकाणी आलेलं आहे आणि हे ऑब्जेक्ट राईट या वर्ब साठी आलेलं आहे। ओके, तर अशा प्रकारे कोणत्याही जनरली वाक्याची रचना असते।
जर अशा वाक्याला आपण व्हॉटनी क्वेश्चन केला आणि परफेक्ट आन्सर मिळालं म्हणजे तो नाउन क्लॉज होत असतो. तर अशा या नाउन क्लॉजचे काही प्रकार आहेत ते आपण बघूया. टाइप्स ऑफ नाउन क्लॉज. नाउन क्लॉज ॲज अ ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब, नाउन क्लॉज ॲज अ सब्जेक्ट ऑफ द वर्ब, नाउन क्लॉज ॲज अ कॉम्प्लिमेंट, नाउन क्लॉज ॲज अ ऑब्जेक्ट ऑफ ॲन इन्फिनिटिव्ह, noun clause as an object of preposition, noun clause in opposition to another noun or pronoun. आता यामध्ये दोन प्रकार कोणते बघा की in opposition to pronoun आणि in opposition to another noun, अशा प्रकारे असे दोन प्रकार त्यामध्ये येतात. त्यानंतर नाउन क्लॉज विदाउट सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन, म्हणजे आपण जो डिपेंडंट क्लॉज मेन क्लॉजला जोडत असतो त्यावेळेला कंजंक्शन वापरत असतो, पण काही वेळेला कंजंक्शन न वापरता देखील वाक्य बनतात. त्यालाच म्हणायचंय आपल्याला विदाउट सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन हा क्लॉज तयार होत असतो. आता या सर्व प्रकारांविषयी आपण डिटेलमध्ये बघूया. पहिला प्रकार म्हणजे नाउन क्लॉज एज अ ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब, म्हणजे वर्बच्या ऑब्जेक्टच्या ठिकाणी जो सबऑर्डिनेटिंग क्लॉज येतो त्यालाच नाउन क्लॉज ॲज अ ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब म्हणतात. आता जनरली नाउन प्रोनाउनच्या ऐवजी म्हणजे त्या ठिकाणी एखादं नाउन किंवा प्रोनाउन न येता त्या ठिकाणी एक छोटंसं वाक्य येतं त्यालाच सबऑर्डिनेटिंग क्लॉज म्हणतात. आणि सबऑर्डिनेटिंग क्लॉज जर ऑब्जेक्टच्या ठिकाणी आला म्हणजेच तो ॲज अ ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब इथे वर्क करत आहे. आता एक्झाम्पल बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल बघा, आय राईट व्हॉट आय रिमेंबर. आता या ठिकाणी आय सब्जेक्ट आहे, राईट वर्ब आहे आणि व्हॉट आय रिमेंबर हे पूर्ण सेंटेन्स हा सबऑर्डिनेट क्लॉज जो आहे तो ऑब्जेक्ट म्हणून वर्क करत आहे. म्हणून आपण या ठिकाणी काय म्हटलं की नाउन क्लॉज ॲज अ ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब, म्हणजे या राईट या वर्ब साठी याने ऑब्जेक्ट म्हणून काम केलंय. ओके, आता काही उदाहरणं बघूया. आय नो वेअर शी लिव्स. आता वेअर शी लिव्स हर ऍड्रेस या प्रोनाउन साठी आपण इथे वापरलाय. ओके, शी सेज दॅट शी वोंट डू इट. आय विल शो यू वेअर इट इज. अशा प्रकारे हा ऑब्जेक्टच्या ठिकाणी आलेला सबऑर्डिनेटिंग क्लॉज आहे, म्हणून आपण इथे नाउन क्लॉज ॲज अ ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब म्हणूया. आता यानंतरचा दुसरा प्रकार म्हणजे नाउन क्लॉज ॲज अ सब्जेक्ट ऑफ द वर्ब. आता आपण काय बघितलं होतं की सबऑर्डिनेटिंग क्लॉज कोणत्या ठिकाणी आला होता, ऑब्जेक्टच्या ठिकाणी. आता हा सब्जेक्टच्या ठिकाणी येणार आहे, म्हणजे वर्बच्या पूर्वी वाक्य येणार आहे, जसं सबऑर्डिनेटिंग क्लॉज. आता हे जे वाक्य असतात ते कशाने सुरू होतात बघा, दॅट, व्हॉट, मग ऑल टू बी, हाऊ, हुएवर, व्हॉटेवर अशा प्रकारच्या सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनने सुरू होत असतात. जसं आता एक्झाम्पल बघा, व्हॉट शी सेड इज रॉंग. आता इज हे मेन वर्ब आहे आणि त्यापूर्वी आलेलं हे सबऑर्डिनेटिंग क्लॉज आहे आणि म्हणून तो ॲज अ सब्जेक्ट वर्क करत आहे, म्हणून इथे नाउन क्लॉज ॲज अ सब्जेक्ट ऑफ द वर्ब आपण म्हणू. जसा व्हॉट शी सेड हा सब्जेक्ट आहे आणि इज हा वर्ब आहे. ओके, आता काही उदाहरण बघा. हु डीड इट इज नॉट इम्पॉर्टंट. वेन द मान्सून विल स्टार्ट इज अनसर्टन. दॅट ही डीड इट शॉक्ड ऑल. अशा प्रकारे ॲज अ सब्जेक्ट म्हणून इथे काम केलं आहे त्यांनी. आता त्यानंतरचा प्रकार बघूया, नाउन क्लॉज ॲज अ कॉम्प्लिमेंट. आता काही वर्ब जे असतात जसे एम, इज, आर, वॉज, वेअर, विल बी, बिकम, सीम, ह्या प्रकारचे जे वर्ब आहेत हे इनकम्प्लीट प्रिडिक्शन करत असतात. म्हणजे ही इज एवढं जर म्हटलं तर आपल्याला वाक्याचा पूर्ण अर्थ लागणार नाही. तर अशा प्रकारच्या वर्ब नंतर वर्ड, फ्रेज किंवा सेंटेन्स जोडणं आवश्यक आहे. आणि असं जे सेंटेन्स या अशा वर्ब नंतर येणार असतं त्यालाच कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब असं म्हणतात. म्हणून या ठिकाणी नाउन क्लॉज ॲज अ कॉम्प्लिमेंट म्हणूया. आता एक्झाम्पल बघा, द रिझल्ट इज दॅट वी हॅव लॉस्ट द मॅच. आता दॅट वी हॅव लॉस्ट द मॅच हा सबऑर्डिनेटिंग क्लॉज जो आहे तो कशासाठी आलेला आहे, द रिझल्ट साठी आलेला आहे. ओके, म्हणून या ठिकाणी याची ही कॉम्प्लिमेंट आहे. द रिझल्ट हा सब्जेक्ट झालाय, इज वर्ब
आणि दॅट वी हॅव लॉस्ट द मॅच ही झाली आहे कॉम्प्लिमेंट. आता आणखीन उदाहरण बघा. इट सीम दॅट हर माइंड इज एअरवेल्स. आता इट या प्रोनाउन साठीच दॅट हर माइंड इज एअरवेल्स ही कॉम्प्लिमेंट आली आहे. नंतर माय फिअर वॉज दॅट ही वुड स्पॉइल हर लाईफ. इथे फिअर साठी दॅट ही वुड स्पॉइल हर लाईफ ही कॉम्प्लिमेंट आलेली आहे. इट सीम्स दॅट शी इज लुकिंग फॉर समथिंग. ओके, तर अशा प्रकारे या ठिकाणी नाउन क्लॉज ऍज अ कॉम्प्लिमेंट झालेला आहे. यानंतरचा प्रकार बघूया. नाउन क्लॉज ऍज अ ऑब्जेक्ट ऑफ अन इन्फिनिटिव्ह. आता इन्फिनिटिव्ह म्हणजे काय बघा. वेन वी ऍड टू बिफोर द वर्ब इट इज कॉल्ड इन्फिनिटिव्ह. म्हणजे एखाद्या वर्ब पूर्वी टू हे प्रेपोजिशन जोडल्यास त्याला इन्फिनिटिव्ह असं म्हणतात. दिस क्लॉज बिगिन्स विथ द इन्फिनिटिव्ह कम्स आफ्टर द मेन वर्ब. म्हणजे मेन वर्ब नंतर इन्फिनिटिव्ह जर आलं असेल तर त्याला नाउन क्लॉज ऍज अ ऑब्जेक्ट ऑफ अन इन्फिनिटिव्ह म्हणायचं. आता एक्झाम्पल बघा. आय वॉन्ट टू नो व्हॉट ऍक्शन यू हॅव टेकन. आता व्हॉट ऍक्शन यू हॅव टेकन हा काय झालाय सबऑर्डिनेटिंग क्लॉज आणि तो कोणत्या इन्फिनिटिव्ह साठी झालेला आहे टू नो. म्हणजे काय माहित करून घ्यायचं आहे तर व्हॉट ऍक्शन यू हॅव टेकन हे त्या इन्फिनिटिव्ह साठी आलेलं आहे. आता इन्फिनिटिव्ह हे काय झालंय मेन वर्ब नंतर आलाय म्हणजे ऑब्जेक्टच्या ठिकाणी आलाय. म्हणून या ठिकाणी आय हा सब्जेक्ट आहे, वॉन्ट हा वर्ब आहे आणि टू नो हा इन्फिनिटिव्ह आहे. तर या ठिकाणी नाउन क्लॉज ऍज अ ऑब्जेक्ट ऑफ अन इन्फिनिटिव्ह होतोय. आता काही एक्झाम्पल बघूया. ही सेंट नकुला टू सी व्हॉट हॅड हॅपन. आता टू सी हे इन्फिनिटिव्ह व्हॉट हॅड हॅपन यासाठी आलेलं आहे. आय लुक आउट टू सी व्हाय द ट्रेन हॅड स्टॉप. आय एम रिक्वेस्टिंग यू टू टेल मी हू आर यू. अशा प्रकारे इन्फिनिटिव्ह साठी आलेला सबऑर्डिनेटिंग क्लॉज या ठिकाणी आपण बघितलं. आता यानंतरचा प्रकार आहे नाउन क्लॉज ऍज अ ऑब्जेक्ट ऑफ अ प्रेपोजिशन. म्हणजे ऑब्जेक्टच्या ठिकाणी आता प्रेपोजिशन येणार आहे. बघा. इन दिस टाइप्स ऑफ क्लॉज प्रेपोजिशन कम्स आफ्टर मेन वर्ब अँड दिस क्लॉज वर्क्स ऍज अ ऑब्जेक्ट ऑफ प्रेपोजिशन. म्हणजे मेन वर्ब नंतर आपल्याला प्रेपोजिशन दिसणार आहे. जसं बघा. ही इज कॅपेबल ऑफ व्हॉट ही इज डुईंग. आता हा ऑफ जो प्रेपोजिशन आलेला आहे तो इज कॅपेबल या मेन वर्ब नंतर आलेला आहे. म्हणून या ठिकाणी काय झालंय ही सब्जेक्ट आहे, इज वर्ब आणि ऑफ हे प्रिपोजिशन आलंय आणि ते ऑब्जेक्टच्या ठिकाणी वर्क करताय. म्हणून या ठिकाणी आपण म्हणू नाउन क्लॉज ऍज अ ऑब्जेक्ट ऑफ अ प्रिपोजिशन. ओके. त्यानंतर आपण काही एक्झाम्पल बघूया. आय हॅव नो ऑब्जेक्शन टू व्हॉट ही सजेस्टेड. या ठिकाणी टू हे प्रिपोजिशन आलेलं आहे. त्यानंतर डोंट आस्क फॉर व्हॉट इज नॉट अवेलेबल हिअर. या ठिकाणी फॉर हे प्रिपोजिशन आलेलं आहे. त्यानंतरचा प्रकार बघा. नाउन क्लॉज इन अपोजिशन टू अनदर नाउन और प्रोनाउन. याचे दोन प्रकार आपण म्हटले आहेत की पहिला प्रकार इन अपोजिशन टू प्रोनाउन. तर या प्रोनाउन क्लॉज मध्ये म्हणजे इन अपोजिशन टू प्रोनाउन बघायचं आहे तर या ठिकाणी इट हे सब्जेक्ट आहे आणि त्याविषयी आलेला जो क्लॉज आहे त्याला इन अपोजिशन टू प्रोनाउन म्हणूया. आता जसं एक्झाम्पल बघा. इट इज सर्टन दॅट ब्राझील विल विन. आता दॅट ब्राझील विल विन हा सबऑर्डिनेटिंग क्लॉज काय काय दाखवतोय कशासाठी आलेला आहे इट साठी आलेला आहे. ओके. म्हणून या ठिकाणी नाउन क्लॉज इन अपोजिशन टू प्रोनाउन झालाय कारण इट हा सब्जेक्ट आहे आणि इज हा वर्ब आहे आणि इट या सब्जेक्ट साठी दॅट ब्राझील विल कम विन हा सबऑर्डिनेटिंग क्लॉज या ठिकाणी आलेला आहे. ओके. आता मोर एक्झाम्पल बघा. इट इज फिअर्ड दॅट द शिप विल सिंक. इट इज अनफॉर्च्युनेट दॅट ही हॅज फेल्ड. यानंतरचा दुसरा टाइप आपण बघणार आहोत तो म्हणजे द क्लॉज इज रिलेटेड टू अनदर नाउन. म्हणजे दुसऱ्या नाउनशी रिलेटेड असणार आहे. Therefore, it is called noun clause in opposition to another noun. Okay. आता एक्झाम्पल बघा.
द रिपोर्ट दॅट देअर इज अ पीस इन गुजरात. आता दॅट देअर इज अ पीस इन गुजरात हा जो सबऑर्डिनेटिंग क्लॉज आहे तो कोणासाठी आलाय? द रिपोर्ट. आणि द रिपोर्ट काय आहे? नाउन आहे. म्हणून या नाउन साठी हा क्लॉज आलेला आहे. म्हणून इथे आपण म्हणू नाउन क्लॉज इन अपोजिशन टू अनादर नाउन. ओके. आता मोर एक्झाम्पल बघा. हर क्लेम दॅट शी इज राईटफुल ओनर ऑफ द लँड has been accepted by the court. Okay. Next example. Her statement that she is not involved in the murder case is not true. अशा प्रकारे नाउन साठी आलेला सबऑर्डिनेटिंग क्लॉज याला म्हणूया आपण नाउन क्लॉज इन अपोजिशन टू अनादर नाउन. आता यानंतरचा प्रकार आहे बघा नाउन क्लॉज विदाउट सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. म्हणजे की विदाउट कंजंक्शन न वापरता सेंटेन्स जोडलेला आहे. म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉज हा आपण मेन क्लॉजला जोडलेला आहे. बघा एक्झाम्पल. टेल अवर नेबर वी हॅव कॉट द थ्यूज. आता ऍक्च्युअली हे वाक्य कसं असायला पाहिजे की वी हॅव कॉट द थ्यूज हा सबऑर्डिनेटिंग क्लॉज विदाउट कंजंक्शन या ठिकाणी आलेला आहे. त्यापूर्वी कोणत्याही प्रकारचं कंजंक्शन आलेलं नाही. ऍक्च्युअली हे वाक्य बघा. टेल अवर नेबर दॅट वी हॅव कॉट द थ्यूज. मग या ठिकाणी दॅट हे कंजंक्शन यायला हवं होतं पण न वापरता देखील काही वाक्य बनवता येतात. आता दुसरं उदाहरण बघा. आय थिंक यू हॅव ऑलरेडी लर्न इट. मग या ठिकाणी देखील हे वाक्य बघा. आय थिंक दॅट दॅट या कंजंक्शनने सुद्धा आपण जोडू शकलो असतो. यू हॅव ऑलरेडी लर्न इट. पण इथे दॅट हे कंजंक्शन न वापरता देखील आपण सबऑर्डिनेटिंग क्लॉज त्याला जोडू शकतो. ओके. तर अशा प्रकारे आज आपण नाउन क्लॉज विषयी शिकलोय आणि निश्चितच तुम्हाला नाउन क्लॉज चांगल्या प्रकारे समजला आहे असं मी समजते. जर याविषयी तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला कळवा. जरूर मी तुमच्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न करेल. तर आज आपण इथेच थांबूया. जर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा आणि बेल आयकॉन मात्र दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या भावी व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल. थँक्यू.